सध्या गाजत असलेली मालिका वचन दिले तू मला या मालिकेमध्ये ऊर्जाने हर्षवर्धनला चांगलंच गाफील ठेवलं आहे. इकडे हर्षवर्धनला असं वाटत आहे की मी तुरुंगात जाऊन ऊर्जाला ज्या काही अटी मान्य करायला भाग पाडलंय त्या ऊर्जाने खरंच मनापासून मान्य केल्यात. आता दुसरा दिवस उजाडलेला असतो जिथे हर्षवर्धन आता स्वतः ऊर्जाची केस लढणार असतो. शौर्य तर खूपच खुश असतो, कारण शौर्याला हर्षवर्धनने असं म्हटलेलं असतं की आता तुझी बायको या तुरुंग बाहेर येणार, मी तिला बेल मिळवून देणार. तेव्हापासून शौर्य खूपच आनंदात असतो आणि त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. तो त्या क्षणाची वाट पाहत असतो ज्या क्षणाला ऊर्जा खरंच बेलवर बाहेर येईल आणि त्यानंतर तो ऊर्जाचं छान असं स्वागत करेल. आता कोर्टात नेहमीप्रमाणे केस उभी राहिलेली असते. जज साहेब आल्यानंतर कोर्टाच्या कामकाजाला सुरुवातही झालेली असते. एका विटनेस बॉक्समध्ये आता ऊर्जा, तर समोर सरकारी वकील विशाल कीर्तिकर आणि सरकारी वकील विशाल कीर्तिकरच्या विरोधात हर्षवर्धन जहागीरदार, तो म्हणजे ऊर्जाच्या बाजूने. आणि हर्षवर्धन जहागीरदार जज साहेबांना म्हणत असतो, जज साहेब, या कोर्टात माझी अशील ऊर्जा शिंदे हिची केस मी स्वतः लढत आहे. हे सगळं ऐकल्यानंतर आता जज साहेब म्हणत असतात, पण परवापर्यंत तर ही केस स्वतः ऊर्जा शिंदे लढत होत्या, मग अचानकपणे ही केस तुम्ही कशी काय लढताय? एका रात्रीत नेमकं असं काय घडलं की ही केस ऊर्जा शिंदेना तुम्हाला द्यावी लागली? हे वाक्य ऐकल्यावर आता जज साहेबांना थेट हर्षवर्धन म्हणत असतो, जज साहेब, या महत्वाच्या मुद्द्याकडे तुमचं लक्ष गेलं. खरंच मला अतुलनीय कामगिरी वाटते, पण मला असं म्हणायचं आहे की आता आपण इथे वेळ न दवडता कोर्टाच्या कामकाजाकडे लक्ष दिलं पाहिजे. आता हर्षवर्धनने जज साहेबांचं नेमकं बोलणं फाट्यावर मारत आपलंच बोलणं वरच्या वर ठेवलेलं असतं. आणि अशातच आता ॲडव्होकेट सरकारी वकील विशाल कीर्तिकर बोलू लागतो, हर्षवर्धन जहागीरदार, अहो काय चाललंय तुमचं? हे जज साहेब तुम्हाला काहीतरी विचारतायत आणि तुम्ही त्याला अजिबातच उत्तर न देता तुमचंच घोडं लेमटवताय. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता विशाल कीर्तिकरला हर्षवर्धन जहागीरदार म्हणत असतो, आपण जर आपल्या या केसकडे लक्ष दिलं ना तर ते खूप महत्वाचं ठरेल, कोर्टाचाही वेळ वाचेल. आणि अशातच आता थेट जज साहेबांनी ऑर्डर ऑर्डर असं म्हटलेलं असतं आणि त्यानंतर जज साहेब म्हणत असतात, चला आजच्या कामकाजाला सुरुवात करा, काय केस समजावा मला. आणि त्यानंतर आता जज साहेबांना थोडक्यात केस समजवण्यात आलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय आता जज साहेबांना समजवण्यात आल्यानंतर तिथे ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार लगेचच असं म्हणत असतो, त्या ठिकाणी हा सगळा खूनचा प्रकार घडला, त्या ठिकाणी माझी अशील उपलब्ध होती, तिच्या हातात असलेल्या बंदुकीतून गोळी सुटली, पण त्याच गोळीने या विक्रांतचा मृत्यू झालेला नाहीये. हे सगळं ऐकल्यावर ॲडव्होकेट विशाल कीर्तिकर म्हणत असतो, हर्षवर्धन जहागीरदार, तुमच्याकडे काही पुरावा आहे का? हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, पुरावा? इथे पुरावा हवा हे मला माहिती आहे, पण महत्वाचं म्हणजे इथे इन्स्पेक्टर स्वतः उपलब्ध आहेत, हवं तर तुम्ही त्यांना विचारू शकता. आणि अशातच आता इन्स्पेक्टर चांगलाच थरथरतो, कारण त्याला कळून चुकलेलं असतं हर्षवर्धनने जे काही सांगितलंय तेच करावं लागणार आहे. आणि अशातच आता थेट हर्षवर्धन म्हणत असतो, माझ्या अशिलाच्या हातातून सुटलेल्या बंदुकीच्या गोळीतून विक्रांतचा मर्डर झालेला नाहीये, म्हणून माझ्या अशिलाला लवकरात लवकर आत्ताच्या आत्ता बेल दिली गेली पाहिजे. त्यावर ॲडव्होकेट सरकारी वकील विशाल कीर्तिकर म्हणत असतो, असं कसं बेल दिली जाईल? मला तर वाटतंय आणखी 15 दिवस तिला रिमांडमध्ये ठेवलं पाहिजे, तिच्याकडनं पोलिसांनी सत्य वधवून घेतलं पाहिजे. मला तर वाटतंय सत्य काहीतरी वेगळंच आहे. हे सगळं ऐकल्यानंतर मात्र आता हर्षवर्धन म्हणत असतो, ॲडव्होकेट विशाल कीर्तिकर, तुम्ही तुमची मर्यादा पार करताय. त्यावर ॲडव्होकेट विशाल कीर्तिकर म्हणत असतो, अच्छा, मी कोर्टाच्याच पद्धतीत बोलून आणि कोर्टामध्ये जे काही न्याय नियमित आहे त्यात राहून बोलतोय, तर मी माझी मर्यादा पार करतोय. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, जज साहेब, तुम्हीच विचार करा, जर माझ्या अशिलाच्या हातात असलेल्या बंदुकीतील गोळीतून विकारांचा मर्डर झाला असता तर गोष्ट वेगळी होती,
पण जर त्या बंदुकीतील गोळीतून मर्डर झालेलाच नाहीये तर मला सांगा या सगळ्या मागे नेमकं कोण आहे? त्यावर ॲडव्होकेट विशाल कीर्तिकरला जज साहेब म्हणत असतात, मला सांगा ॲडव्होकेट विशाल कीर्तिकर, नक्की प्रकरण काय आहे? ऊर्जाच्या हातात त्या दिवशी जी काही बंदूक होती त्या बंदुकीतून गोळी सुटली असं ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांचं म्हणणं आहे. पण त्याच बंदुकीतील गोळीने विक्रांतचा मृत्यू झालेला नाहीये हे तर सिद्ध झालंय. मग तिथे विक्रांतचा मृत्यू घडवून आणणारा व्यक्ती किंवा बंदूक नेमकी आहे कुठे? हे सगळं ऐकल्यावर मात्र आता ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार म्हणत असतो, हेच तर मला जज साहेब तुम्हाला समजवायचं आहे. इथे ॲडव्होकेट विशाल कीर्तिकर कोर्टाचा वेळ वाया दवडतायत. मला इथे क्लिअर करायचं आहे की माझ्या अशिलाला आत्ताच्या आत्ता तुम्ही बेल द्या, कारण उगाचच माझ्या अशिलाला ऑलरेडी 4 ते 5 दिवस तुरुंगात राहावं लागलं आहे, तिने काहीही केलेलं नसताना. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता ऊर्जा स्वतःशी बोलत असते, मला माहिती आहे हर्षवर्धन जहागीरदार, मला सोडवण्याचं हे फक्त तुझं एक नाटक आहे, पण तुला नाही माहिती तुला गाफील ठेवून कशी तुझी वाट लावणार आहे ते. आता हे सगळं नेमकं काय आहे तेवढंच आपण पाहतोय. इकडे दिव्याने विजयाला सांगितलं असतं, अहो सासूबाई तुम्हाला कळलं का? त्यावर विजया म्हणत असते, अगं डोमकावळे, जोपर्यंत तू मला सांगणार नाहीस तोपर्यंत मला कसं कळणार काय सांगायचंय तुला ते? त्यावर दिव्या म्हणत असते, अहो सासूबाई घात झाला घात. त्यावर विजया म्हणत असते, अगं बोल ना, नेमकं काय सांगायचंय तुला? त्यावर विजयाला आता दिव्याने जे काही सांगितलेलं असतं त्यानंतर विजया एकदमच शॉक होते. दिव्याने विजयाला असं सांगितलेलं असतं की आता ही केस स्वतः ऊर्जा शिंदे लढणार नाही तर हर्षवर्धन जहागीरदार लढणार आहे, त्यामुळे ऊर्जा नक्कीच या सगळ्यातून बाहेर पडेल. त्यावर विजया म्हणत असते, माहितीये मला यात काय नवीन आहे, मी त्यांना स्वतः अडवण्याचा प्रयत्न केला पण यांना माझं ऐकायचंच नाहीये. मला माहितीये या सगळ्याने काहीच फरक पडणार नाहीये, कारण त्या ऊर्जावरचा आरोप काही केल्या मिटणार नाहीये. आणि अशातच आता थेट कोर्टामध्ये इकडे आता हर्षवर्धन जहागीरदारला ॲडव्होकेट सरकारी वकील विशाल कीर्तिकरने वेगळाच धक्का दिलेला असतो आणि त्यानंतर हर्षवर्धन जहागीरदार एकटक विशाल कीर्तिकरकडे पाहत असतो. ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार हा आता थेट विशाल कीर्तिकरला म्हणत असतो, काय चाललंय तुमचं हे? तुम्ही माझ्या नकळत माझ्या अशिलाला भेटला होतात की काय? त्यावर ॲडव्होकेट सरकारी वकील विशाल कीर्तिकरने आता हर्षवर्धन जहागीरदारला असं म्हटलेलं असतं, कायद्यातल्या कोणत्या नोटमध्ये असं लिहिलंय की मला गरज पडली तर मी तुमच्या अशिलाला भेटू शकत नाही? हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन जहागीरदार म्हणत असतो, अच्छा म्हणजे हे खरं आहे तर तुम्ही काल रात्री ऊर्जा शिंदेला भेटला होतात तर, आणि तुमच्यात काहीतरी वेगळं शिजलेलं दिसतंय. तेवढ्यात हर्षवर्धन ऊर्जाकडे पाहतो आणि ऊर्जा आता हर्षवर्धनकडे नजरे मिळत असते. लगेचच आपण पाहतोय आता विशाल कीर्तिकर लगेचच म्हणत असतो, काय मग ऊर्जा शिंदे, ठरल्याप्रमाणे तुम्ही मला काल जे काही सांगितलं ते आता इथे कोर्टात बोलू शकता का? त्यावर ऊर्जा शिंदे म्हणत असते, हो या कोर्टात मी ते सगळं काही बोलू शकते. त्यावर हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, अच्छा म्हणजे मी या ऊर्जाबरोबर गेम खेळण्याचा प्रयत्न केला तर या ऊर्जाने माझा गेम उधळून लावत स्वतःच इथे आता आपल्या पद्धतीने काहीतरी गेम खेळण्याचा प्रयत्न केलाय. आणि अशातच आपण पाहतोय आता थेट ऊर्जा बोलू लागते, त्या दिवशी घडलेला माझ्याबरोबरचा तो महाभयंकर प्रसंग आजही आठवला की अंगावर काटा येतो. विक्रांतला ठार मारण्याचा किंवा कायमस्वरूपी संपवण्याचा माझा कधीच विचार नव्हता आणि कधीही नसणार होता, पण जे काही घडलं ते एकदम अचानकपणे घडलं आणि खरं तर असं घडलेलं आहे जिथे मला फक्त बळीचा बकरा बनवण्यात आलाय आणि तिथे खरा गेम कुणीतरी दुसऱ्यानेच केलाय आणि हे इथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला चांगलंच माहिती आहे. आता ऊर्जाने असं म्हणताच हर्षवर्धनला कळून चुकलेलं असतं, ऊर्जा नाव घेत नसली तरी ती सपशेलपणे माझ्यावरच बोट ठेवून आहे
आणि अशातच आता थेट ॲडव्होकेट वकील सरकारी विशाल कीर्तीकर म्हणत असतो, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, नेमकं तुम्हाला म्हणायचं काय आहे? हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन स्वतः ऊर्जाकडे खूपच चिडलेल्या नजरेने पाहत असतो आणि तेवढ्यात शौर्याच्या मनात वेगवेगळे विचारांना उधाण आलेलं असतं. शौर्य स्वतःशी बोलत असतो, काय काय चाललंय का या ऊर्जाचं? ऊर्जाला तुरुंगाच्या बाहेर यायचं आहे की नाही? डॅडने काल स्वतः ही केस स्वीकारली, एवढा अपमान सहन करूनही, आणि आता ऊर्जा त्या सगळ्या अपमानावर पाणी फिरवत पुन्हा एकदा डॅडचा खूप मोठा अपमान करते. आज जर डॅड चिडले तर निश्चित या ऊर्जाचं पुन्हा एकदा तुरुंगातून बाहेर येणं महाग कठीण होऊन जाईल. काय करू, कसं समजवू मी ऊर्जाला? आणि अशातच आता ऊर्जाचं लक्ष समोर असणाऱ्या शौर्याकडे जातं आणि शौर्य हात जोडून तिला रिक्वेस्ट करत असतो, अगं ए बाई, नको ना डोक्याला ताप करू. डॅड सांगतायत तसं वाग ना, का स्वतःचं डोकं चालवतेस तू? आता शौर्याचं नेमका इशारा ऊर्जाला समजलेला असतो आणि लगेचच आता ऊर्जा शौर्याला म्हणत असते, ए बच्चा आहेस तू, तुला अजून नाही कळणार तुझा हा बाप नेमका कसा आहे ते. हा तुझा बाप फक्त तुझा वापर करून घेतोय, तुला उल्लू बनवतोय आणि तू सपशेलपणे उल्लू बनतोयस. हे सगळं ऐकल्यानंतर आता शौर्य म्हणत असतो, ऊर्जा मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये, मला फक्त इतकंच म्हणायचं आहे, तुला जर तुरुंगातून बाहेर यायचं असेल तर डॅड जे काही सांगतायत ते तुला ऐकावंच लागेल, स्वतःचं डोकं चालवू नकोस. त्यावर ऊर्जाने आता शौर्याकडे पाहणं बंद केलेलं असतं, कारण ऊर्जाला कळून चुकलेलं असतं शौर्य हा बावळट आहे आणि त्याला कितीही समजावलं तरी तो स्वतःचं डोकं नाही चालवणार अजिबातच. त्यामुळे ऊर्जा आता थेट हर्षवर्धन जहागीरदारला म्हणत असते, ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, खरं तर काल रात्री तुम्ही मला येऊन जे काही सांगितलं ते जर इथे कोर्टात मी सगळ्यांसमोर सांगितलं तर बघा, विचार करा काय अवस्था होईल तुमची. आतापर्यंत तुम्ही एकही केस हरला नाही आहात अशी दवंडी पिटताना, मग यानंतर तुम्हाला एकही केस कोण देणार नाही. लोकांना कळून चुकेल की तुम्ही स्वतःच्या सुनेबरोबर कसं वागता. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, ए ऊर्जा शिंदे, काय चाललंय तुझं? जरा तरी डोकं चालव. जर तू माझ्या विरोधात गेलीस तर काय होईल? आता जणू हर्षवर्धनने वेगळ्याच पद्धतीने वेगळ्याच शैलीत ऊर्जाला धमकी दिलेली असते. तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, कळलं मला, कळलं तुम्हाला काय म्हणायचंय ते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मला ज्या पद्धतीने तुम्ही धमकी देत आहात ना, त्या धमकीला मी घाबरणार नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर ॲडव्होकेट सरकारी वकील विशाल कीर्तीकर म्हणत असतो, म्हणजे ऊर्जा शिंदे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? त्यावर ऊर्जा म्हणत असते, या हर्षवर्धन जहागीरदारने ज्या पद्धतीने त्या विक्रांतला संपवलेला आहे आणि मला यात बळीचा बकरा बनवलेला आहे, अगदी तसंच यापुढेही हर्षवर्धन जहागीरदार मला संपवू शकतात, अशा प्रकारे त्यांनी धमकी आता इथे दिलेली आहे. हे वाक्य ऐकल्यावर ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार म्हणत असतो, जज साहेब, या ऊर्जा शिंदेचं डोकं फिरलं आहे, तिला नेमकं काय बोलावं सुचत नाहीये. मला तर असं वाटतंय ॲडव्होकेट सरकारी वकील विशाल कीर्तीकरने ऊर्जा शिंदेला आपल्या बाजूने वळवलंय, म्हणून ऊर्जा उगाचच माझ्या विरोधात आणि त्यांच्या बाजूने बोलते. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धनला आता ॲडव्होकेट सरकारी वकील विशाल कीर्तीकर म्हणत असतो, इतकं सोपं आहे का तुमच्या सुनेला माझ्या बाजूने वळवणं? अहो, तुमच्या सुनेला तुमचे काय ते महाप्रताप कळलेले दिसतायत, म्हणूनच तर ती स्वतः आता तुमच्या विरोधात जाऊन या कोर्टाला खरं काय ते सांगण्याचा प्रयत्न करते. ऊर्जा शिंदे, खरंच मानलं पाहिजे तुम्हाला, एवढ्या मोठ्या वकिलाच्या विरोधात जाऊन जर तुम्ही बोलत असाल तर तुमच्या हिम्मतीला दाद दिली पाहिजे. खरंच शौर्य हर्षवर्धन जहागीरदार, तुमची बायको खूपच ग्रेट आहे. आणि अशातच आता तिथे कुमुदिनीला सगळं काही समजून चुकलेलं असतं की हर्षवर्धनने नक्कीच ऊर्जाला काल रात्री जाऊन धमकावलेलं दिसतंय आणि त्यानंतर ऊर्जाकडून ही केस काढून घेत स्वतः मी लढतो असं म्हटलं असावं.
आणि यातून मी तुला सोडवणार, बाकी तुला कोणच सोडवू शकत नाही, अशी जणू एक प्रकारची तंबी दिली असेल. आणि अशातच आता जज साहेब म्हणत असतात, या सगळ्या केसचा नेमका काय खटाटोप आहे, आत्ताच्या आत्ता लवकर पुढच्या 2 मिनिटात क्लिअर करावा. हे वाक्य ऐकल्यानंतर हो असं म्हणण्यात आलेलं असतं. तेवढ्यात ॲडव्होकेट सरकारी वकील विशाल कीर्तीकरने काही पुरावे जज साहेबांसमोर सादर केलेले असतात. ते पुरावे पाहिल्यानंतर जज साहेब म्हणत असतात, यातून तर क्लिअर सिद्ध होत आहे की ऊर्जा शिंदे यांच्या हातात असलेल्या बंदुकीतून सुटलेली गोळी या विक्रांतच्या छातीत लागलेलीच नाहीये. त्यावर विक्रांतच्या छातीत जर ही गोळी लागली नसेल तर मग ऊर्जा शिंदे ही आरोपी कशी काय असू शकते, हा सवाल आता तिथे हर्षवर्धनने करताच हर्षवर्धनला काहून चुकलेलं असतं. या ऊर्जाला बाहेर तर येऊ दे, त्यानंतर तिची काशी करतो मी. आणि अशातच आता ऊर्जाला जज साहेबांनी काही प्रश्न विचारलेले असतात. त्या प्रश्नांचं नेमकं उत्तर या कोर्टात मी कसं काय देऊ, याचा विचार आता ऊर्जाच्या मनात आलेला असतो. कारण खरं तर जे काही सांगण्यात येईल त्यानंतर सगळा आपल्यावरच लोंटावणा होऊ शकतो. त्यामुळे ऊर्जा आता हर्षवर्धनला म्हणत असते, हर्षवर्धन जहागीरदार, तुम्ही माझ्याबरोबर कसेही वागा, पण मी तुमचा मान राखत आले आणि राखत येईन. त्यामुळे तुम्ही यापुढे माझ्याबरोबर ज्या पद्धतीने वागताय ना, तशाच्या पशामध्ये उत्तर दिलं जाईल. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे की आता हर्षवर्धन हा तोंडघशी आपटलेला आहे. कारण ऊर्जाला तर आता हर्षवर्धनने आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण तो प्रयत्न पूर्णपणे फसल्यामुळे आता यापुढे त्याला नेमकं काय करतायत समजत नाही. बाकी आजचा हा भाग नेमका तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.